धन्यवाद अध्यक्ष महोदय. 2026-27च्या पुरवण्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं असेल तर महसूलमध्ये आम्ही नवीन तहसीलदार मिळावा, नवीन तहसीलची बिल्डिंग व्हावी हिच्यासाठी मागणी सतत करतोय. आणि जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण हे दोन मतदारसंघाचं तहसील ऑफिस असल्यामुळे त्याच्यावरती लोड पडतो आणि लोकांना सेवा पाहिजे तशी मिळत नाही. म्हणून माझी शासनाला विनंती की नवीन जळगाव शहरासाठी स्पेशल तहसीलदार व नवीन बिल्डिंग मिळावी ही विनंती. अध्यक्ष महोदय, शहराचा भाग असल्यामुळे आज शहरासाठी मी ह्या याच्यामध्ये 100 कोटीची मागणी करतो की या बजेटमध्ये 100 कोटीची जर आम्हाला मदत मिळाली जळगाव महापालिकेसाठी तर मला वाटतं नक्कीच मदत होऊ शकते. नवीन MIDC मध्ये नवीन उद्योग यावे व MIDC मध्ये रस्त्यांसाठी सुद्धा निधी मिळावा ही सुद्धा माझी शासनाला विनंती राहील. अध्यक्ष महोदय, या बजेटमध्ये करत असताना नक्कीच बजेट चांगलं झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये जसं पतपेढीचे ज्येष्ठ नागरिक लोक आहे यांच्यासाठी ते पॅकेज मिळायला पाहिजे होतं, ते पॅकेजसुद्धा याच्यामध्ये मिळालं नाही. म्हणून माझी मागणी राहील की ते ज्येष्ठ लोकांना जे पतपेढीचे पैसे ते त्यांना मिळावे. अध्यक्ष महोदय, याचबद्दल MSCBच्या संदर्भात अंडरग्राऊंड केबल घेणं शहरामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आज शहर असल्यामुळे मेन रस्त्यांवरती पोल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात आणि या माध्यमातून मला वाटतं तो निधी जर आम्हाला MSCBच्या माध्यमातून मिळाला तर मला वाटतं तेही आम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. दुसरं, जळगाव महापालिकेचा हद्दीचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. मला वाटतं त्यालाही लवकरात लवकर मंजुरी मिळावी ही सुद्धा विनंती राहील. अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना आज पूर्ण शहरामध्ये आज शहराचा भाग वाढत असताना आज जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे की गाळ्यांचा प्रश्न 2 आणि 3% प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे महापालिकेने. मला वाटतं तोही लवकर त्याला मान्यता जर मिळाली तर मला वाटतं हा जो 2012चा जो प्रश्न आमचा प्रलंबित राहिलेला आहे त्याला सुद्धा न्याय मिळू शकतो. अध्यक्ष महोदय, ह्या माध्यमातून आज मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाल्यानंतर आज आम्हाला तिथे न्यूरोसर्जन नाही आहे. आज तिथे सर्वसाधारण पेशंट जर आला तर मला वाटतं त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवावं लागतं. आज मेडिकल कॉलेज चांगल्या सुविधा असताना न्यूरोसर्जन नसल्यामुळे जो इलाज बाहेर महाग पडतो तो सर्वसाधारण माणूस पेड करू शकत नाही. म्हणून ती सुद्धा सुविधा मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मिळावी. अध्यक्ष महोदय, शाळेच्या माध्यमातून बऱ्याच शाळा बंद पडत आहेत आणि शाळा बंद पडल्या तर शिक्षक दुसऱ्याकडे वर्ग केले जातात आणि प्रायव्हेट म्हणजे इंग्लिश मीडियमचं शिक्षण घेणं शक्य नाही. तर सर्वसाधारण शाळा बंद पडू नये याच्यासाठी मला वाटतं तरतूद करणं गरजेचं आहे. कारण आपण सर्वसाधारण लोक शिकतील कुठे हा प्रश्न समाजासमोर मोठा आहे. म्हणून मला वाटतं सर्व शाळा चांगल्या पद्धतीने महापालिकेच्या मधून शासनाने लक्ष द्यावं आणि ही किंवा 100 कोटीचा